महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजलाय आणि कराड दक्षिणचा आढावा जाणून घेण्यासाठी आज आपण आलोय ते म्हणजे उंडाळे गावामध्ये। या गावाची विशेषता म्हणजे लोकनेते स्वर्गीय विलास काकांचं हे गाव। या गावाला विलास काकांची पुण्याई लाभली आहे। एकंदरीत उंडाळकरांचा गट खूप मोठा आहे। आपण या गावातील नागरिकांच्या सविस्तर प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। गावामध्ये कशा पद्धतीने विकास झाला किंवा गावचं वातावरण काय आहे हे आपण पाहणार आहोत। तर काय सांगाल, कसं वार आहे गावात? काय हाताला मतदान होणार? हाताला मतदान होईल। बरं, काम कसं झालंय? उंडाळ्यात काम किती झालंय? चांगलं झालं। कोणाच्या माध्यमातून? बाबा काकांच्या माध्यमातून। बाबा आणि काकांच्या माध्यमातून काम चांगलं झालं। दादा तुम्ही काय सांगाल? काँग्रेस। बरं, एकंदरीत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, माहीत आहेत का कोण आहेत? माहीत आहेत की. कोण? अतुल भोसले। देवेंद्र फडणवीसांची काल सभा झाली आणि सभेमध्ये टीकास्त्रांचा वापर झाला। कसं बघता या घटनेकडे? चुकीची टीका झाली। बरं, एकंदरीत म्हणजे काँग्रेस रस्त्यावरती उतरले, निषेध करते या घटनेचा। एक गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं किंवा कराडकर म्हणून जी गोष्ट बोलली गेली फडणवीसांच्या तोंडून ती चुकीचीच होती। बरं, मग असं वक्तव्य करणं चुकीचं आहे ना। तुम्ही एवढे मोठ्या पदावरती काम करताय आणि आपण ज्या माणूस मुख्यमंत्री होता माजी त्याच्याबद्दल तुम्ही असं बोलताय, चुकीचं आहे। एका माजी मुख्यमंत्र्याने दुसऱ्या माजी मुख्यमंत्र्यावरती तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट करताय असं बोलताय पण आणि वरनं त्यांच्यावर टीका पण करताय, अशी चुकीचं झालं। एकंदरीत गावात विकास किती झालाय? म्हणजे पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून किती कामे झाली? जी आता दिसते आमच्या गावात जो विकास झालेला दिसतो तो त्यांच्या माध्यमातून झालाय। बरं, बाबा काका गटात। बाबा काका। इकडे दादा बसले। दादा काय सांगाल, वातावरण कसं आहे? काँग्रेस। हो। किती टक्के गाव काँग्रेसमध्ये? काँग्रेस 90% गाव स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून गाव ओळखलं जातं। आमच्या गावचे माननीय कैलासवासी विलास काका हे 35 वर्ष आमदार असल्यामुळं हे गाव काँग्रेस बरोबर एकनिष्ठ आहे। त्यामुळं काँग्रेसला 90% मतदान होणार ह्या गावातून। एक जुने आमदार जे होते विलास काका लोकनेते, यांचं गाव हे आमदारांचंच गाव? आमदारांचं गाव। ह्या गावाला स्वातंत्र्याचा फार मोठा इतिहास आहे। फार अगदी स्टेट लेवलची आपलं राज्य लेवलची राष्ट्रीय लेवलची लोक इथं उंडाळ्यात येऊन गेलेले आहेत। अरुणा सपले असतील, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील, माजी उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा असतील, असे मोठे बरेच स्वातंत्र्य सैनिक किंवा ज्येष्ठ मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ विचारवंत PB सावंत असतील, अशी बरीच लोक मोठे उंडाळ्याला येऊन गेलेले आहेत। आणि एक स्वातंत्र्य काळापासून वारसा एक आहेत। स्वातंत्र्य सैनिक आमच्या गावात बरेचसेच असल्यामुळे बऱ्यापैकी गावावर काँग्रेसचा पगडा आहे। आणि काकांनी 20 वर्ष आमदारकी केल्यामुळं पूर्ण गाव काकांच्या विचाराशी अजूनही ठाम आहे। काकांचं काम आता त्यांचे चिरंजीव उदयशिव पाटील दादा पुढं बघत आहेत। ते सुद्धा सगळा गट पृथ्वीराज चव्हाणांच्या सोबत आहे। यस एकही असं नाही काय ठराविक हाताच्या बोटावर मोजण्या इतपत ते काय बाबा त्या विरोधी पार्टीची कामं केलीत किंवा काय नाराजी असेल तेवढी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मतदान जाणार बाहेर। बाकी ओव्हरऑल 90% तरी गाव हे काँग्रेसच्या विचाराशी पाठीशी राहणार, काकांच्या विचाराच्या पाठीशी राहणार। बैठक बसलेली आहे नागरिकांची, काय सांगाल, वारं कोणाचं आहे? पृथ्वीराज बाबांचं। तुम्ही काय सांगाल? पृथ्वीराज बाबा। तुम्ही? पृथ्वीराज बाबाच का? एक स्वच्छ चारित्र्याचे नेते आहेत ते मुळात। आणि अनुभव इतका मोठा आहे त्यांना की केंद्रात राहिलेले आहेत ते। महाराष्ट्रात 4 वर्ष मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे। आणि असा क्लीननेस माणूस आहे तो। पण देवेंद्र फडणवीस कालच्या सभेत म्हणतात की त्यांना दाबलं जातं, ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते आहेत। तर त्यांना ती विरोधक आहे शेवट, त्यांनी टीका करणारच ते। त्यांचं कामच आहे ते। खालच्या पातळीवरती काय टीका केली असं ऐकायला मिळतंय? एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे म्हणजे आत्ताच्या राजकारणाला शोभत नाही ना। तो माणूस म्हणजे त्याच्यावर असा तुम्ही हे करू शकत नाही, ॲलिगेशन घेऊ शकत नाही कुठल्या भ्रष्टाचाराचं म्हणा किंवा बाकीचे आहेत ते मुद्दे। त्यामुळे तो माणूस क्लीननेस आहे, तेच निवडून येणार पृथ्वीराज बाबा। हो। तर तुम्ही काय सांगाल? तेच निवडून येणार। एकंदरीत आता हा ऊसाचाच पट्टा असेल? हो, ऊसाचा। इथला ऊस कुठे जातो? आमचा रयतला जातो। रयतला गावातील बऱ्यापैकी ऊस रयतला। कसा आहे रयचा दर? कसा आहे? 3150 मागल्या वेळी दिला होता यंदा, आणि कृष्णेने 3100 दिलेला। 3100 दिला, म्हणजे 50 रुपये दर जास्त आहे। बरं, काही लोक म्हणतात की जास्त आहे कृष्णेचा दर। नाही ते बोगसगिरी आहे सगळी, त्या मी आहे धंदेवाला। बरं, मी आहे महाराष्ट्राचा मावळा।
मावळा मावळा काय सांगतोय महाराष्ट्राचा? मावळा सांगतो तिरंगा आपला करूया वंदन त्याला, भाई करूया वंदन त्याला. अहिंसा सत्य शांती स्वच्छता नम्रता भक्ती वैराग्य ज्ञान ओठावरती सदा असावे माधुर्याचं गाणं, हे स्वतंत्र आपले कायम ठेवू गीत गाऊनी जय जयकारे भारत माता अमर हे जय हिंद. बर. हे परकीयापासून रक्षणासाठी, परकीय म्हणजे काम क्रोध लोभ मोह माया मत्सर हे परकीय शरीरातले, परकीयापासून रक्षणासाठी तनमन धन अर्पून शक्ती शरीरात राहो व्यसनमुक्ती गीत गाऊनी जय जयकारे भारत माता अमर रहे जय हिंद जय हिंद जय हिंद. आपलं गाव कुठलं? मी धोंडेवाडीकर, नेताजी भोसले हरिभक्त परायण नेताजी भोसले धोंडेवाडीकर. काय वाटतंय आता तुम्ही गीत गायलं, मावळाय म्हणताय, महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता पाहिजे? महाविकास महाराष्ट्राची सत्ता कसं नाही तसं, बर तसं नाही. ज्याच्या हातात आली सत्ता त्याला भरपूर मिळतो भत्ता, त्याचा कामाव नाही पत्ता. हल्लीच्या जमान्यात कुणाचाही सत्ता येऊ द्या, कुणाचीही सत्ता येऊ द्या, त्यात आम्हाला शुभाशुभ नाही. दादा काय शेतात काय आहे? शेतात आता लागण करायची आहे. लागण करायची आहे. वैरण आणली? हो वैरण घेऊन आलो. किती आहे ती घरात? मसर वगैरे काय? 2 आहेत की. 2 आहेत. दुधाची आहे? हो दुधाची. बरं काय सांगताय, राजकारण काय म्हणताय? राजकारण काय काँग्रेस आहे. होय. किती टक्के गाव काँग्रेसमध्ये? गाव आमचं 100%. 100% काँग्रेसमध्ये आहे. होय. बरं काय गावाचा विकास कसा काय म्हणतोय विकास? गावात सगळेच आहे, सगळ्या सुविधा काकांनी दिल्या त्या, बाबा पण देतात, दादा पण करतात. एकंदरीत वातावरण हो चांगलं आहे. पुन्हा सरकार आहे महाराष्ट्र विकास आघाडीचे. महाविकास आघाडीचे. लाडकी बहीण योजना आली. होय. काय कसं बघता योजनेकडे? नाही योजना असली तर कोण तशी महागाई पण तिने वाढवून ठेवली असते. महागाई वाढवून प्रचंड महागाई आहे, बेरोजगारी आहे. काँग्रेस सरकार चांगलं आहे. हो काँग्रेसचं सरकार चांगलं. काय सांगताय, काय वातावरण आहे गावचं? राजकारण काय म्हणतंय? ऋतुराज बाबा काँग्रेस. ऋतुराज बाबांना बघितलंय का? बघितले. सभेला जाता का? 1 बार 2 बार गेलो. एकदा दोनदा गेलता. बरं काय विरोधात कोण उभा आहे? अतुल भोसलेंना बघितलंय का? नाही. कधी बघितलेलं नाही. बरं काय सांगाल, उंडाळकर काकांसोबत राहिला असाल तुम्ही? उंडाळकर काकांसोबत होता का? होतं की. होय. कसं व्यक्तिमत्व होतं? चांगलं होतं त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं होतं. तिनेच विकास केलाय सारा. त्यांनी सारा विकास केलाय. आता बाबा काका गट एक आहे, बाबांचा आणि काकांचा गट एक आहे. हो बरोबर. सगळे असतात का? सगळे मिळून मिसळून असतेच. काय वाटतं काय होईल आता? काय कोण निवडून येईल? बाबा निवडून येणार. बाबा निवडून येणार. पण आता देवेंद्र फडणवीसांनी काल सभा घेतली मोठी. गेलं का? काहीतरी बराळ आहे वाटतं तिथून. बराळीत काहीतरी. मग ते बरोबर बोललेत का चुकीचं बोललेत? ती काय इतकं मला ही नाही, पण काहीतरी बोलले एवढंच माहिती. बरं मग आता काय भाजपकडनं कसं जातीपातीचं राजकारण होतंय, कसं बघताय याच्याकडे? होतंय का खरोखर जातीपातीचं का होत नाही? जातीपातीचं होतंय ना. होतंय. हे योग्य वाटतंय का? नाही वाटत. तुम्ही कुठल्या गटाचे? उदय पाटील. हो. काँग्रेस. किती सगळे काय गाव सगळे काँग्रेसच आहे काय? उंडाळे गाव सगळं काँग्रेस. येळगाव जिल्हा परिषद काँग्रेस. सगळे काँग्रेस. काय होईल काय वाटतंय? येळगाव जिल्हा परिषद गटातनं कमीत कमी 12,000चं लीड ऋतुराज चव्हाणांना भेटलं. अतुल भोसलेंनी पण चांगला जोर लावला असं कळतंय. जोर कशाचा? पैशाचा जोर आहे हो. बरं. पैशाच्यावर त्यांच्या मागणं कोण फिरते का बघा इकडे. बरं. 750 कोटी आणलं म्हणते ती, पण ते सगळं खासदार फंडातलं पैशाचं उद्घाटन केलं, परत दुसरं पैसे आलंच नाहीत ते अजून. बरं. बाकी काय ह्यांनी काय दिले? ह्यांनी काहीच दिलेलं नाही अजून. काय दिलेलं नाही? काहीच दिलं. तुमच्या गावात काय विकास वगैरे केला का त्यांनी? बघा की तुम्हीच फिरा, त्यांचा कुठं बोर्ड दिसतोय का बघा. नाही आचारसंहिता आता बोर्ड नसतात ना. नाही बघा, आम्ही दाखवतो तुम्हाला. अजिबात एक सुद्धा त्यांनी काम उंडाळ्यात केलेलं नाही. बरं मग उंडाळ्यात कोणी काम केले? दादानी, बाबांनी आणि काकांनी चालू. बरं सगळी. बरं म्हणजे महाविकास आघाडीकडून काम झालं असं म्हणाले? हो महाविकास आघाडी. बरं. एकंदरीत दादाने सांगितलं की इथे संपूर्ण गाव आहे ते बऱ्यापैकी काँग्रेस विचारांचं आहे. आपण जाऊयात, काही नागरिकांच्या अजून प्रतिक्रिया घेऊयात. तर या गावामध्ये जे जास्तीचे लोक दिसत आहेत ते काँग्रेस विचारसरणीचे दिसत आहेत. याला पण कारण आहे, कारण की हे उदयसिंह पाटील यांचं गाव आहे. उंडाळकर काका जे होते ते इकडे खूप वर्ष आमदार होते, त्यांचं गाव आहे. त्यामुळे जे जास्तीचे लोक दिसत आहेत ते बऱ्यापैकी काँग्रेसमय गाव दिसत आहे. कारण आपल्याला जे प्रतिक्रिया पाठीमागं मिळाल्या
त्या बऱ्यापैकी सगळ्या काँग्रेसच्या होत्या. इकडे दिसते भारतीय जनता पार्टीचा बिल्ला लावलेला एक व्यक्ती दिसतोय. मला वाटतं ते अतुल भोसले यांचे कार्यकर्ते कदाचित असावेत. आपण त्यांना सविस्तर विचारूया. दादा गाव कोणतं? गाव मासोली. मासोली. तुमचं गाव? साळशिरंबे. साळशिरंबे. उंडाळीचं इथं कोणी? उंडायचे इथं नाही. हे उंडाळीचं. बरं काय एकंदरीत परिस्थिती काय आहे इथं आता परिस्थिती सध्या तर अतुल बाबांची आहे. बरं या येळगाव वनात तर तसं 50% तर अतुल बाबांची परिस्थिती आहे इथे सगळी. बरं. आता नेता येणार तो फक्त आता अतुल बाबाच अतुल बाबा येतील असं तुमचा विश्वास आहे? विश्वास आहे. पातळीदेशीर आहे. मग हे उंडाळे गावामध्ये जास्त काँग्रेसमय गाव आहे असं हा दिसतंय. उंडाळे गट पहिला तर काकांचा आहे ना उंडाळे गाव. हा. त्यामुळे इथे उंडाळ्यात फक्त काकांचे हे आहे उदयदादांच्या ह्याच्यामुळे. उदयांचा विचारची लोक आहेत सगळे. हा सगळे. पण इथून जे गाव सोडलं तर बाकी आता एकंदरीत काल देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. गेला होता का तुम्ही? हा आम्ही गेलेलो. तुम्ही गेला होता? बरं. तर त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवरती टीका केली. थोडी खालच्या पातळीची टीका असल्यामुळे थोडेसे निदर्शनं होत आहेत. कसं बघताय राजकारणाकडे? असं वाटतं का राजकारण खालच्या स्तराला निघाले? राजकारण खायच्या सराल नाही. यांनी पहिले काम तेच सांगतात ना. हा आता काय बोलले त्यांनी काय केले या 5 वर्षात? काहीच केलेलं नाही ना. त्यामुळे त्यांना बोललंच पाहिजे. केलीत कामं ते 2013 साली कामं केलेली ते आत्ता येतात बोर्डावरती. आता काम पण कुठेतरी अतुल भोसले यांनी पण कधी टीका केली नव्हती अशा खालच्या पातळीची. त्यांच्यावर टीका करतात ना. अतुल बाबा खायच्या लेवलला टीका करतात म्हटलं त्यांच्या टीका होणे साहजिक आहे ना. चव्हाणांनी अतुल भोसलेंवरती खालच्या स्तराची टीका केली आहे का? केल्या की भरपूर आहे का. त्यांच्या कारखान्याविषयी, त्यांच्या कामगारांच्या विषयी, बरं. त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे ते चेले चपाटे बोलते तेच की. बरं. मग ह्यांना बोलणं काय हे आहे का गावात? त्यांना बोलण्याचा पण अधिकार आहे ना. तुम्ही काहीच केलं नाही ना आतापर्यंत. त्यामुळे त्यांना बोलणं साहजिकच आहे. काम केल्यावर केलं म्हणणारच ना माणसं. एकंदरीत मित्राने जी काय राजकीय परिस्थिती होती त्यांच्या कानातील ती सांगितली. आपण जाऊयात गावामध्ये फिरूयात, अजून थोड्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. इथं कसा जोर आहे? पृथ्वीराज बाबा. पृथ्वीराज बाबांचा जोर आहे. बरं. एकंदरीत आता कार्यकर्ते थोडे भेटले होते, मासोली गाणातील होते. तर ते बोलतायत की हे गाव सोडलं तर बऱ्यापैकी सगळं वातावरण वेगळं आहे. खरं आहे का? कसं प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या हिशोबावर आहे ना. बरं. असं आहे ना. प्रत्येकाचा कार्यकर्ता असेल ते त्याच बोलणं त्यांचंच बोलणं. असा विषय. तुम्ही गावकरी म्हणून कसं बघता घटनेकडे? कुठले म्हणजे जे राजकारण चाललंय ते कशा पद्धतीत चाललंय? आता कसं आहे ते तुम्हाला पण माहिती आहे भाजपचं राजकारण काय चाललंय. त्यामुळे काय विषय नाही. इकडे पृथ्वीराज बाबा. पृथ्वीराज बाबा त्यांच्यावरती काल टीका झाली. देवेंद्र फडणवीस यांनी टीका योग्य आहे का मला सांगा? बरं. ठीक आहे बाबा, टीका करू द्या. विरोधक आहेत म्हणल्यावर पण योग्य नाही ना. भोसलेंचे कार्यकर्ते म्हणतात ते त्यांच्यामुळेच टीका झाली. ते पण टीका करतात. नाही पण ह्या खालच्या पातळीवर जाऊन करत नाहीत ना. बरं. असा विषय. म्हणजे एकंदरीत झालेली टीका ही चुकीची होती. तर चुकीची झाली. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय सांगाल कशी परिस्थिती आहे राजकीय? परिस्थिती एकदम ओके. अतुल बाबांचा जास्त प्रचार आहे. 75% आम्ही आमचं गाव करणार आहे. तुमचं गाव 75%. तुमच्या गावाची लोकसंख्या किती? आमच्या गावाची लोकसंख्या 1400 आहे. 1400. मागच्या वेळेला काय परिस्थिती आहे गावात? मागच्या वेळेला आम्ही थोडं कमी होतो, 30%च होतो. बरं. आता आम्ही 75% करणार. साधारणपणे गावामध्ये कामं झालीत का अतुल भोसलेंच्या? भरपूर कामं झाली. कोणती झालीत? रस्ते झाले, सरकारी हॉस्पिटल काम चालूच आहे. कामं कोणते? सरकारी हॉस्पिटलचं काम चालू आहे, रस्ते झालेत. बरं. 2,88,00,000 निधी आमच्या गावाला इकडे पडलेला आहे. बरं. एकंदरीत आता अतुल भोसले यांच्या सभेसाठी देवेंद्र फडणवीस यांची काल झाली सभा झाली त्यांच्या प्रचारासाठी. तर कुठेतरी खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली. कसं बघता या घटनेकडे कराडकर म्हणून? म्हणजे अशा खालच्या पातळीवरच्या घटना म्हणजे अशा खालच्या पातळीवरती बोलणं योग्य वाटते का अयोग्य वाटतं? कोण खालच्या पातळीवरती बोललं? देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती टीका केली. नाही, टीका कुठं केली? काय टीका नाही? टीका नाही टीका केली. तर दादांनी सांगितलं की टीका केली नाही. लेकिन मात्र काँग्रेसचे जे बरेच कार्यकर्ते आहेत जे कराडमध्ये निदर्शनं चालली आहेत किंवा त्यांची आंदोलनं या ठिकाणी चाललेली आहेत. बाबा नमस्कार. काय सांगाल? काय सांगते राजकारण? हाय बरं आहे. बरं आहे. बरं आहे म्हणजे आता मला काय त्यातलं कळत नाही. बरं. तुमच्या वेळेचं राजकारण कसं होतं? बरं आहे. तुमच्या वेळेचं सारखी. तुमच्या वेळेचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यात काय फरक आहे? फरक नाही. लय फरक आहे. काय गोरगरीबाकडे कोण बघीन असेल? गोरगरीबाकडे कोण बघत नाही. हो. का बघत नाही? पुन्हा ठाऊ नाही बघत. गाव कुठलं तुमचं? आमचं गाव गोगाव. ते कुठे? ती वरच आहे. कराड दक्षिणमध्ये. हो. बरं. काय वाटते कराड दक्षिणमध्ये आता? बरं आहे. बरं आहे. कुणाच्या बाजूने बरं आहे? समजेच्याच बाजूने बरं आहे. संमिश्र प्रतिक्रिया दिली. बाबा इथं. बाबा काय सांगाल? कसं आहे राजकारण कसं चाललंय? हाय बरं आपली. बरं. कुणाच्या बाजूने? कुणाच्या बाजूने नाही, सगळ्यांच्या बाजूने. सगळ्यांच्याच बाजूने बरं आता आहे. काय? जोर कोणाचा आहे? जोर कोणाचा आता काय? अतुल बाबा आहे. अतुल बाबांचा जोर वाटतोय. हो.
इकडे नमस्कार, काय सांगाल राजकीय परिस्थिती? काय काम धंदा करू शकतो कामधंदाच करायचा आपला त्यात पडायचंच नाही. तुम्ही काय सांगाल? काय म्हणतो कसं आहे राजकीय परिस्थिती कशी आहे? गाव कुठलं तुमचं? गाव कराड कराडचं आहे. कराडमध्ये काय चाललंय राजकीय परिस्थिती? काय राजकीय आहे हे चालूच आहे. बरं, एकंदरीत कामं कुणाच्या बाजूने जास्त झाली? तसं मेजॉरिटी काय आपण सांगू शकत नाही ना. बरं, काम करणारा नेता कोण वाटतोय आणि बिनकामी नेता कोण वाटतोय दोघातला? माझं तर असं मत आहे, योग्य जो माणूस काम करतोय त्याला. नाही, पण तुमच्या मताप्रमाणे योग्य कोण आहे? काँग्रेस आपल्याला. काँग्रेस म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. बाबा. एकंदरीत दादांनी त्यांची प्रतिक्रिया मांडली. तर ह्या होत्या उंडाळे गावच्या प्रतिक्रिया. इथे बऱ्याच गावचे, आता जे दादा बोलले ते कराडमधून आले होते, बऱ्याच गावचे लोक इथे आपल्याला भेटले, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. अशाच नवनवीन प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.